एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। पंचगंगा नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी उद्योजक आणि अधिकाऱ्यांना जाग यावी यासाठी युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं पंचगंगा नदी तीरावर प्रदूषणामुळे मृत झालेल्या माशांचे पिंडदान करत अनोखे आंदोलन करण्यात आलं। प्रदूषण संदर्भात संबंधित उद्योजक आणि अधिकाऱ्यांनी आवश्यक त्या उपाययोजना आणि कारवाई न केल्यास जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने दिला आहे। इचलकरंजी शहराची वरदायिनी असलेल्या पंचगंगा नदीत प्रदीर्घ काळापासून प्रदूषण वाढत चाललं आहे। विना प्रक्रिया रसायन मिश्रित सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्यानं अनेक जलचर प्राण्यांना जीव गमवावा लागला आहे। काही दिवसांपूर्वी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले होते। त्या मृत माशांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि अधिकाऱ्यांचे डोळे उघडावेत यासाठी पंचगंगा नदी घाटावरच पिंडदानाचे अनोखे आंदोलन करण्यात आलं होतं। पंचगंगा नदी प्रदूषण संदर्भात तक्रारी झाल्या की केवळ पाण्याचे नमुने तपासणीसाठी नेले जातात आणि पुढील कारवाई कागदोपत्रीच होऊन प्रत्यक्षात काहीच कारवाई होत नाही। एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याकडून प्रदूषणास जबाबदार घटकांच्यावर कारवाईचे पाऊल उचलल्यास त्याच्यावर लोकप्रतिनिधींमार्फत राज्य सरकारकडून दबाव निर्माण केला जातो। त्यामुळे प्रदूषण वाढीस पाठबळ मिळून पंचगंगा आणखी प्रदूषित होत आहे। त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्याचे गंभीर स्वरूपाचे आजार उद्भवत आहेत। उगमस्थानापासून ते नरसोबावाडी संगमापर्यंत जवळपास 70 किलोमीटर लांबीच्या पंचगंगा नदीचा प्रवास असून या दरम्यान जवळपास 49 गावांचे सांडपाणी थेट विना प्रक्रिया नदीत मिसळते। त्यामुळे प्रामुख्याने कोल्हापूर शहराचे सांडपाणी थेट नदीत मिसळते। येथून पुढे कागल, हातकणंगले, इचलकरंजी परिसरातील शहरे व गावातील विविध उद्योगांचे रसायन मिश्रित व मैलायुक्त सांडपाणी नदीत मिसळले असल्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषित झाली आहे। हे प्रदूषण रोखण्यासह संबंधितांवर कारवाई व्हावी यासाठी युवा महाराष्ट्र सेनेने अनोखे आंदोलन केले। या आंदोलनात सॅम आठवले, सदाशिव बंडीगणी, हुसेन पटेल, सतीश कवडे, बसवराज टकळगी, भरत जोशी, आनंद नाईक, राजू दंडी, राजेश राठोड, देव झुंजारे, सचिन पाटील, राहुल लोकरे, तौफिक कोठीवाले, जुबेर खतीब, गणेश कांबळे, विजय आवळे, रोहित कल्याणकर, रोहित भोसले, मकसूद सर जमादार, मुदत सर जमादार व शुभम व्यास यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते। ज्या पंचगंगा नदीमध्ये प्रदूषणामुळे अनेक जवळ हजारो मासे मेलेले आहेत आणि हजारो मासे या ठिकाणी मृत झाल्यानंतर प्रदूषण विभागानं त्याकडे फक्त नोटीस देण्या एवढंच काम दरवेळी सारखं केलं जातंय। या जर बघितलात तरी मासे मेलेले आहेत, हजारो माशांचा जीव या काही उद्योजकांनी पाणी या ठिकाणी लाखो लिटर पाणी यामध्ये सोडलेलं आहे। जर बघितलं तर कोल्हापूरचं 42 MLD पाणी हे त्या ठिकाणी सांडपाणी जे आहे जे मैलामुक्त पाणी या नदीमध्ये सोडलं जातंय। 42 MLD म्हणजे 10 लाख लिटर म्हणजे 42 MLD म्हणजे 4,20,00,000 असं जर बघितलं असं तर कोट्यावधी लिटर पाणी या याच्यामध्ये रोज मिसळते। अशा वेळी प्रदूषण महामंडळ त्याकडे कानडोळा करतंय। जे उद्योजक आहेत ते थेट पाणी यामध्ये रसायनयुक्त पाणी, केमिकलयुक्त पाणी यामध्ये सोडतात आणि त्यामध्ये या ज्या मुख्य जलचर प्राण्यांचा जीव जातोय याला जबाबदार कोण? तर त्यामुळेच यांच्या आत्म्याला शांती लाभावी आणि ज्यांनी जे अधिकारी असतील, मग ते प्रदूषण मंडळाचे अधिकारी असतील, इतर अधिकारी जे काम चुकारपणे केलेत त्यांचं आणि जे उद्योजक आहेत ज्या या प्रदूषणाला कारणीभूत आहेत यांना सुद्धा त्याचं पाप लागावं। सामान्य जनतेला कुठलाही पाप लागू नये आणि त्यांच्या माशांच्या आत्म्याला शांती लागावी म्हणून या बिसलेरी पाण्यानं, प्रदूषण पाण्यानं त्यांचा जीव घेतला। पण शेवटचा विधी तरी त्यांचा चांगल्या शुद्ध पाण्याने व्हावा म्हणून आम्ही बिसलेरी पाण्यानं त्यांचा या पिंडदानाचा विधी केला आहे। आणि यातून तरी हे अधिकारी, उद्योजक आणि काही जे जबाबदार प्रदूषणाला असणारे घटक जागृत होतील।